अ, प्रत्यक्षामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काही राजस्थानी लोक होते. ते सिलेंडर डिलिव्हरीचं काम करत होते आणि अनेकांच्या घराकडून आम्हाला तक्रारी येत होत्या की जेव्हा राजस्थानी व्यक्ती घरी डिलिव्हरी करत आहे तर ते सिलेंडर कमी दिवस टिकते आणि स्वतः आणल्यानंतर जास्त दिवस टिकते. हा माझा स्वतःचाही अनुभव होता. त्यावेळेस आम्ही याची संपूर्ण चौकशी केली असताना आम्हाला माहित पडलं की अनेक गॅस एजन्सीतून असं काम केलं जाते. तर तसंच एक गोडाऊन म्हाडा कोसारा या गावामध्ये होतं. त्या ठिकाणी आज आम आदमी पक्षाने धाड मांडली आणि त्या ठिकाणी अनेक सिलेंडर 2-2 किलो 3-3 किलो कमी वजनाचे आढळले. म्हणजे त्याच्यातली 2 किलो 3 किलो गॅस ही दुसऱ्या सिलेंडरमध्ये ट्रान्सफर करण्यात आली. त्यानंतर आम्ही डीएसओला फोन केला, पोलीस विभागाला फोन केला. त्यांनी इथे आले आणि त्यांनी ही कारवाई चालू आहे. म्हणून आम्हाला प्रत्यक्षात हेच म्हणायचं आहे की जेव्हा जेव्हा आपल्याला आपल्या घरी सिलेंडर येते त्यावेळेस प्रत्येक नागरिकांनी सिलेंडर मोजून घ्यायला पाहिजे. आणि हा जो रॅकेट आहे हा राजस्थानी लोकांचा, हा संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतामध्ये हे एक रॅकेट मोठ्या पद्धतीने चालू आहे. याची संपूर्ण चौकशी चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे जेणेकरून यांना शिक्षा मिळाली पाहिजे. काय घडलंय? आम्हाला आम आदमी पार्टी यांच्याकडनं कॉल आला की कोसारा या गावी अशा प्रकारे म्हणजे सिलेंडरमध्ये रिफिल भरण्यात येत आहे आणि मी तात्काळ एका गुप्त ठिकाणी चालू आहे हा असला प्रकार आणि आम्ही लगेच तिथे दाखल झालो आणि आम्हाला एक गाडी आढळली. अशा काही रूममध्ये 43 सिलेंडर आम्ही जप्त केले आणि काही सिलेंडरमध्ये म्हणजे गॅससुद्धा कमी प्रमाणात आढळून आलेला आहे.